आपण आज बनवणार आहे कोथिंबीर वड्या। कोथिंबीर वड्या शरीरासाठी चांगल्या असतात, आपल्या पोटासाठी पण चांगल्या असतात, थंड असतात। तशी कोथिंबीर आपली खाण्यात जात नाही, तर आपण जर कोथिंबीर वड्या बनवल्या तर मग आपली कोथिंबीर वडी खाण्यासाठी जाते आपल्या जेवणामध्ये आणि कोथिंबीर वडी खाल्लेली चांगली असते। आपण आज बनवतो रेसिपी कोथिंबीर वडी। तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य पावशेर कोथिंबीर घेतली, 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलं, 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आणि थोडं बेसन पीठ घेतलं। पण हे पोटासाठी चांगलं असतं, त्याच्यात फायबर असतं, आपलं पोटला मदत करतं। आणि बेसन पीठ थोडं घेतलं। आपण घेतली गावरान मिरची, 1 गावरान लसूण, जिरे, हळद, तीळ आणि मीठ एवढं। आता हे साहित्य आपल्याला मिक्सर मध्ये वाटून घ्यायचं। हे वाटल्यानंतर मग कोथिंबीर पीठ एकत्र मळायचं। एकत्र मळल्यानंतर आपल्याला त्याच्या वड्या बनवायच्या। वड्या बनवल्यानंतर आपल्याला त्याच्यात कढईमध्ये थोडं पाणी ठेवायचं। असं बारीक करून घेतला। असं बारीक केल्यानंतर ते कोथिंबीर पीठ एकत्र मळायचं, एकदम मॅच करायचं आणि मस्त वडी बनवायची। आपण आहे ना वड्या बांधून घेऊ आणि वड्या बांधण्यासाठी आहे ना हाताला लय चिटकू नये म्हणून ना थोडं तेल लावायचं आणि तेल लावल्यानंतर अशा वड्या छोट्या बांधून घ्यायच्या। छोट्या वड्या बांधून घ्यायच्या आणि नंतर त्या उकडायला टाकायच्या, उकडून घ्यायच्या। उकडून घेतल्यानंतर मग आपल्याला थंड करायच्या। थंड केल्यानंतर आपल्याला चिरून घ्यायच्या। आपल्या वड्या वळून तयार आहेत। आता आपण आहे ना कढईवर चाळण ठेवलेली आहे, पाण्याला उकळी आणली, कढईवर चाळण ठेवली आणि त्या चाळणीमध्ये उकडून घ्यायच्या। उकडून घेतल्यानंतर थंड करून घ्यायच्या। थंड आता पाण्याला आपल्या चांगली उकळी आली। आता आपण आहे ना त्याच्यात वडे ठेवायचे। वड्या उकडून तयार झाली। आता आपल्याला थंड करायला ठेवायच्या। थंड केल्यानंतर अशा उतरून घ्यायच्या, खाली थंड होऊन द्यायच्या। थंड झाल्या। आता आपल्याला ह्या कापून घ्यायच्या, छोट्या कापून घ्यायच्यात आपल्याला हे वड्या। आपल्या वड्या कापून रेडी आहेत।
लाल झालेले आहेत ते आपल्याला आहे ना काढून घ्यायचे असतात एकदम मस्त हे अशा तुपा ते मस्त वड्या आपल्या तळून झाले थोड्या हे अशा तळण्याच्या असतात तळून घेतल्यानंतर आपल्या कोथिंबीर वड्या तळून रेडी आहे एकदम खुसखुशीत झाल्या मला टेस्ट करून दाखवते एकदम छान